नमस्कार. नवरात्र सुरू आहेत आणि प्रत्येक जण उपवास तर करणारच आहे. पण काय होतं, कधी कधी साबुदाण्याची खिचडी आणि वरईची खिचडी, रताळ्याचा खीस, असे काही काही पदार्थ खाऊन नेहमी आपल्याला कंटाळा येतो. तर आज मी तुमच्यासाठी एक मस्त इन्स्टंट भगर आणि साबुदाण्याचा डोसा घेऊन आले आहे. मस्त उपासाची बटाट्याची भाजी, खोबऱ्याची चटणी आणि साबुदाणा आणि भगरचा डोसा. तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. असा हा मस्त कुरकुरीत उपवासाचा डोसा आज आपण बनवणार आहोत. आणि हा उपवासाचा डोसा आणि त्यासोबत आपण बनवणार आहोत उपवासाची बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी, की ज्यात फक्त उपवासाला जे लागतं तेच पदार्थ आपण टाकणार आहोत. खायला एकदम झक्कास आणि करायला जास्त वेळ अजिबात लागत नाही, पटकनी होतो. इन्स्टंट पीठ असतंच बऱ्याच जणांच्या घरात, नसलं तरी पटकनी होऊ शकतो. तर बघा काय करायचं आता आपण आधी. तर इथे मी एक अर्धा कप साबुदाणा घेतला आहे आपण. तर साबुदाणा थोडासा गरम करून घ्यायचा आहे, आपल्याला भाजायचा नाही आहे. फक्त त्यातला जो ओलसरपणा वगैरे जो असतो तर तो आपल्याला काढून टाकण्यासाठी 1-2 मिनटं फक्त आपल्याला तो गरम करून घ्यायचा आहे. कारण जास्त भाजलं की मग रंग पण बदलतो आणि त्याची चव पण बदलते. त्यामुळे 2 मिनटं मी फक्त त्याचा ड्राय होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला हा साबुदाणा काढून ठेवायचा आहे. आणि साबुदाणा जास्त भाजलेलाच नाही आपण, आणि त्याच्यासोबत आपल्याला भगर पण भाजून घ्यायची आहे. हा साबुदाणा मी आता डिशमध्ये काढून घेतला आहे आणि आपल्याला आता भगर भाजून घ्यायची आहे. तर भगर ही नेहमी ना साबुदाण्यापेक्षा जास्तच घ्यायची. इथे मी दुप्पट घेतलेली आहे. तर भगर जास्त घेतली म्हणजे तो साबुदाणा चा आणि भगरीचं प्रमाण जर योग्य असेल तर तो कुरकुरीत राहतो डोसा. आणि साबुदाणा जर जास्त असेल तर मग करून ठेवले की जरा लूज पडतो. तर शक्यतो हे जे डोसे आहेत हे गरमागरमच खायला दिले तर कुरकुरीत छान लागतात, आणि करून ठेवले की अगदी मऊ गिळगिळीत होतात. म्हणून मस्त ज्याला उपास आहे त्याला खायला बसवायचं आणि एकीकडे मस्त हे गरम गरम डोसे त्यांना करून द्यायचे. तर आता हे आपण साबुदाणा आणि भगर, याला वरी वगैरे सुद्धा म्हणतात, ते हे आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आपल्याला जर 10 दिवसाचे उपवास असतील तर या मिश्रणापासून आपण वेगवेगळे पदार्थ करू शकतो. तर त्यावेळेस आपण गिरणीतनं सुद्धा हे दळून आणलं तरी चालतं. आणि आजकाल तर बाजारामध्ये अगदी तयार पिठंसुद्धा उपलब्ध आहेत, तुम्ही त्याचा पण वापर करू शकता. असे छानपैकी बारीक असं आपण हे पीठ दळून घेतलेलं आहे, मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे. हे एकदा चाळून घेतलं तरी चालेल, आणि बारीक झालं असेल तर मग चाळायची पण काही गरज नाही. आता हे पीठ झालेलं आहे. आता याच्यामध्ये आणखीनपणा काय करायचं, आपण ह्याच मिश्रणामध्ये एक उकडलेला बटाटा मी टाकला आहे, थोडंसं मीठ, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि जिरं. आजकाल बहुतेक कोथिंबीर आणि जिरं बहुतेक जण उपवासात या नवरात्रीच्या खातातच. त्यामुळे हे टाकून एक अर्धी वाटी पाणी टाकायचं आपल्याला. आणि हे पुन्हा या पिठात हे सगळं मिक्स करून त्याची एक पेस्ट करून घ्यायची आहे. कारण की बटाटा पण उकडलेलाच आहे आणि पीठ आपलं ऑलरेडी बारीकच आहे, त्यामुळे पेस्ट लवकर होते, कारण की आपण पाणी टाकलेलं आहे. आणि आता हे जसं आपल्याला हवं असेल त्या प्रमाणात पातळ आपल्याला करून घ्यायचं आहे. आता हे छान एकजीव मिश्रण झालेलं आहे आणि हे आता एका भांड्यात मी काढून घेते. आता याच्यात हळूहळू पाणी टाकत राहायचं. आता थोडंसं एक अर्धी वाटी पाणी आपण टाकलं होतं, अजून एक मोठी वाटीवर पाणी तर आपल्याला सहज लागेल. आपण मिक्सरच्या भांड्यात पण थोडंसं पाणी टाकून ते पण घेऊया, म्हणजे आपलं मिश्रण वाया जाणार नाही आहे. आणि पुन्हा पाणी टाकून एक मिश्रण आपल्याला एक कन्सिस्टन्सी पाहिजे, थोडंसं पातळच पाहिजे. तर त्यामुळे हे असं मिश्रण घेऊन त्याला आपण आता झाकून ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता अजून आपल्याला थोडं पाणी लागणारच आहे, पण तोपर्यंत मी हे झाकून ठेवते पाणी टाकून. आणि आपण तयारी करूया आता बटाट्याच्या भाजीची. तर उकडलेले बटाट्याचे आपण तुकडे करून घ्यायचे आणि त्याच्यासाठी आपण त्याच्या मिसळण्यासाठी थोडे जिरे, 2 मिरच्या घेतल्या मी आहे, या मिरच्या बारीक करून घ्यायच्या. आता त्यातच थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत, कारण की ही आता उपासाची भाजी, आपल्याला याच्यामध्ये लसूण आलं वगैरे काही टाकायचं नाही आहे. आणि उपासाची भाजी असल्यामुळे फक्त मी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि जिरे याचाच वापर केला आहे. छोट्याशा पॅनमध्ये 1 चमचाभर मी तेल टाकलेलं आहे
आणि तेल टाकून आपण जो आता मसाला केलेला आहे, मसाला म्हणजे हिरवी मिरचीचा जो ठेचा टाईप केलं आहे ते सगळं टाकून घेतलं आपण आणि परतून घ्यायचं छानपैकी. इथे मी 2 जणांपुरतीच भाजी करणार आहे, जास्त भाजी करणार नाही, कारण की खोबऱ्याची चटणी पण असते. त्यामुळे एका बटाट्याचीच भाजी मी ही करून दाखवली आहे. हे उकडलेल्या बटाट्याचे मी तुकडे केलेत आणि या मिश्रणामध्ये टाकून परतून घ्यायची आहे. आणि चवीला थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ हे जाऊन टाकलं की भाजी अगदी साधी सोपी भाजी आहे. प्रत्येकजण ही भाजी करतोच, त्यात असं विशेष भाजी करण्यासारखं काही नाही आहे. पण फक्त डोसा करायचा म्हणून ही भाजी मी दाखवली, कारण की प्रत्येकाला ही भाजी येतेच. तर अशी ही भाजी तयार झाली आपली. थोडी साखर टाकली, थोडंसं मीठ टाकूया आणि ही भाजी आपल्या अगदी तयार आहे. आता या डोशासोबत आपण खोबऱ्याची चटणी पण करणार आहोत. ओल्या खोबऱ्याची चटणी किंवा त्याच्यात दुसरं आपल्याला काहीच मिक्स करायचं नाही. कोणी केलं तर शेंगदाणे वगैरे मिक्स करू शकता. तर अशी भाजी तर रेडी झालीच आहे. आता आपण खोबऱ्याची चटणी पण करून घेऊया. नुसते हिरव्या मिरच्या कोथिंबीर टाकून खोबऱ्याची चटणी केली आहे. तोपर्यंत आपलं हे मिश्रण छानपैकी 10 मिनटं तरी छान भिजलेलं आहे. आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, कारण की तव्यावर टाकताना याला आपण टच करायचं नाही, तव्याला पसरवायचं नाही, वरतूनच फक्त हे सोडायचे. तवा छानपैकी तापलेला आहे बघा. या पद्धतीने आपण हा डोसा टाकायचा आहे. टाकताच तुम्हाला जाणवेल की बघा कशी जाळी पडते. हे बघा, खूप छान अशी जाळी पडली की समजायचं आपला डोसा हा नेमका कुरकुरीत होणारच. तुम्ही बघू शकता बघा, कारण की आपण ती वाटी तव्याला टच करून पसरवलेला नाही हा डोसा, फक्त वरतून हे मिश्रण सोडलेलं आहे. आता थोडंसं तेल सोडून चारी बाजूनी छानपैकी हा भाजून घ्यायचा, मस्त लाल होईपर्यंत भाजायचा. थोडंसं साबुदाणा असल्यामुळे काय होतं, साबुदाण्यामध्ये चिकटपणा असतो ना, थोडासा वेळ लागतो. सगळीकडून असं छान भाजून घेतला की बघा रंग पण कसा सुरेख आलेला आहे, मस्त कुरकुरीत होतं. हळूहळू सगळ्या बाजूंनी आपण जर काढून घेतला तर हे बघा तुम्ही बघू शकता असा पलट. हे बघा किती छान रंग आलेला आहे, मस्त. याच्यावर तुम्ही चटणी आणि भाजी नाही केली ना तरीसुद्धा चालतं, कारण की आपण आधीच त्याच्यामध्ये मिरच्या वगैरे टाकलेल्या आहेत. हे बघा मी दुसरा पण डोसा तुम्हाला टाकून दाखवते. याला पण किती सुरेख जाळी पडली आहे बघा. अगदी आपण वरतून सोडलं ना पीठ की लगेच जाळी पडायला सुरुवात होते. आणि थोडंसं तेल, जास्त तेलाचा सुद्धा आपल्याला वापर करावा लागत नाही बघा. असं नुसतं थोडंसं, कारण फक्त ते खालून डोसा पटकन निघून यावा, चिटकू नये आपल्या तव्याला. हे बघा मस्त आलेला आहे, कलर सुंदर आलेला आहे. अशी एकीकडे मस्त सगळेजण उपासाचे मेंबर खायला बसले आणि असं पटापट छान गरमागरम डोसा जर खायला दिला तर लहान मुलंसुद्धा नुसतं तुपाबरोबर सुद्धा हा डोसा खातील. ना त्यांना चटणी लागणार ना त्यांना भाजी लागणार. हे बघा आणखीन एक करून दाखवते मी. हे बघा मस्त जाळी पडते आणि करायला सोपं असल्यामुळे जास्त वेळच लागत नाही. समजा आपण बाहेरून आलो किंवा काहीतरी नवरात्रीचे कार्यक्रम असतात आणि त्यामुळे जर आपल्याला जर करायला वेळ नसेल तर हा डोसा, पीठ जर घरात असेल हा डोसा तुम्ही पटकन करू शकता. हे बघा किती मस्त झालेत ना डोसे. असे सगळे डोसे काढून घ्यायचे, मस्त एका ठिकाणी काढून घेतलेत, एकानंतर एक असे छान खरपूस मस्त डोसा काढून घ्यायचा आहे आपल्याला. आणि चवीला असा छान लागतो ना हा डोसा. एक बदल म्हणून तर खरंच खूप छान आहे. आणि आता बघा सर्व करतोय आपण असे सगळे डोसे, सोबत उपासाची बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला आवर्जून सांगा. आणि हा व्हिडिओ बघणारे जर तुम्ही नवीन असताल तर नक्की हा व्हिडिओ बघून माझं चॅनल सबस्क्राईब करा. कमेंट तर अवश्य द्या, कारण की नेहमीच मी तुमच्या कमेंटची वाट बघत असते. खूप खूप धन्यवाद.